गोष्ट आहे, आपल्याही शाळेत केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे हर घर तिरंगा हे अभियान यशस्वीपणे राबविला गेले आणि आज आपल्याही शाळेत हा स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव मोठ्या थाटामाटात आपण साजरा करीत आहोत आणि मंचावर बसलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांना आणि आमच्या शाळेचे मुख्याध्यापक विलासरावजी डोमाळे सर तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गौ लिंगुरे, कैलासरावजी मुनेश्वर साहेब, आपल्या या गावचे सरपंच तथा सर्व उपस्थित सन्माननीय सदस्यांना मी विनंती करतो आपण या राष्ट्रीय ध्वजाचं ध्वजारोहण करावं। उत्सव रंगाचा आबाड सजला, उत्सव रंगाचा आबाड सजला, नतमस्तक त्यावेळेचा ज्यांनी भारत देश घडविला, नतमस्तक त्यावेळेचा ज्यांनी भारत देश घडविला आणि स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, त्यासाठी अनेक तिरंग्याचे तीन रंग आज मध्ये धडकून जातात। भारत देशाची खरी ओळख आपणच बनून जातो, आपणच बनून जातो। भारत देशाला हा मुजरा मानाचा या भारत देशाला चला देऊया सलामी या तिरंगी झेंड्याला, चला देऊया सलामी या तिरंग्या झेंड्याला। सर्वांना माझा नमस्कार। आज स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग, या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग, वंदन करून या दयांची आज ठेवून त्यांच्या बलिदानाची जाण, करूया भारत देशात असंख्य प्रणाम, करूया भारत देशात असंख्य प्रणाम। भारताला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाले आहेत। 78 वर्षापूर्वी जी आपली परिस्थिती होती आता तशी परिस्थिती मुळीच राहिलेली नाही। म्हणजे सध्या आपल्या विकासाकडे वेगाने वाटचाल चालू आहे, परंतु ही वाटचाल स्वार्थापोटी चाललेली आहे। म्हणजेच आपल्याला स्वतःचा विकास कसा करता येईल फक्त याचीच धडपड। स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जी आपली आपसातील एकता होती आणि देशप्रती प्रेम होते आता ते राहिले नाही। म्हणून मी आधीच सांगितले होते की तो काळ आणि या काळामध्ये खूप फरक आहे। स्वातंत्र्यासाठी धडपडणारे आपले पूर्वज त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होते की जरी आपण गुलामगिरी जगलो परंतु आमची पुढची पिढी मुळीच पारतंत्र्यात जगणार नाही। म्हणून त्यांनी आपल्या प्राणांची आहुती सुद्धा दिली। परंतु आजची पिढी काय करते, या स्वातंत्र्याचा लाभ घेऊन उच्च शिक्षित होतात आणि आपापल्या क्षेत्रात नाव कमवतात, पैसा कमवतात। मग याच लोकांना आपला देश भिकारचोट वाटायला लागतो आणि मग त्यांचे म्हणणं असते की आपल्या देशात उच्च प्रकारच्या सुविधा मिळत नाही। आता तुम्हीच विचार करा ना, कशा राहतील या सुविधा? डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक सेटल होतात दुसऱ्या देशात जाऊन, म्हणे त्यांना तिथे स्कोप आहे, पण त्यांची गरज विदेशापेक्षा आपल्या 140 कोटी लोकांना अधिक असते। परंतु हीच भारतीय जनता म्हणते की आपल्या देशात वैद्यकीय उपचार बरोबर होत नाही, शैक्षणिक सुविधा चांगली नाही, बांधकाम चांगली होत नाही, चांगले शोध लागला जात नाही। त्यातल्या त्यात आपल्या भारताचे गौरव म्हणून समजल्या जाणारे क्रिकेटर्स आणि बॉलिवूडवाले दुसऱ्या देशात जाऊन स्थायिक होतात। आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी ज्या खस्त्या खाल्ल्या त्याची जाणीव फक्त
होण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि जाता जाता मी फक्त काही पंक्ती तुमच्या समोर सादर करू इच्छितो. ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुंचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, मैं जहाँ रहूं जहाँ में याद रहे तू, ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन.